मिठाईमध्ये काजू कतली सर्वांनाच खूप प्रिय असते, पण सर्वच दुकानांमध्ये ती चांगली मिळेलच याची गॅरंटी नसते. बऱ्याचदा त्यामध्ये भेसळ केली जाते. परंतु हीच काजू कतली जर तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने घरी बनवली तर जराशी वेगळ्या पद्धतीने खूप स्वस्त आणि मस्त अशी ही काजू कतली. नमस्कार, मी सीमा सावंत. मनातलं सारं काही या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तुम्हाला माझी ही काजू कतली आवडली तर पटकन सबस्क्राईब करा. काजू कतली बनवण्यासाठी आपण इथे 1 कप साखर घेतलेली आहे. 1 कप भरून साखर घ्यायची आहे, म्हणजे मोजली तर ती पाव किलो भरेल. ती आपण मिक्सरच्या भांड्यात घेणार आहोत. त्यात आपण मोजून 15 काजू टाकणार आहोत. या जागी अख्खे काजू नसतील, तुमच्याकडे तुकडा असेल तर तुम्ही तुकडासुद्धा टाकू शकता. हे मोजून 15 काजू आहेत, ते आपण यामध्ये टाकायचे आहेत आणि त्यामध्ये 4 वेलची टाकायच्या आहेत. आता हे आपण मिक्सरवर फिरवून घ्यायचं आहे आणि बारीक करायचं आहे. आपली मिक्सरवर बारीक पावडर झालेली आहे. आपण काजू ह्यामध्ये यासाठी टाकले, जर आपण ते वेगळे मिक्सरवर लावले असते तर त्यातून तेल निघालं असतं आणि म्हणून आपण जेव्हा हे साखरेबरोबर दळतो किंवा बारीक करतो मिक्सरवर, तेव्हा ते व्यवस्थित त्यामध्ये मिक्स होतात. त्याचं वेगळं तेल होत नाही आणि त्याची छान पावडर होते. आता हे बारीक केलेलं मिश्रण आपण चाळून घेणार आहोत. याप्रमाणे आपण सगळी पावडर चाळून घेणार आहोत. सर्व मिश्रण आपलं चाळून झालेलं आहे आणि त्यामध्ये हे मागे उरलेलं आहे, जे थोडं अजून जाड आहे, ते आपण बाजूला ठेवलेलं आहे. आता आपण परत मिक्सरचं भांडं घेऊन त्याच भांड्यात आपण अर्धा कप चणे त्याची सालं काढून टाकून घेणार आहोत. हे आपण जे चणे शेंगदाणे आपण खातो त्यातले हे भाजलेले चणे आहेत, ते आपण अर्धा कप घेतलेले आहेत. त्याची सालं काढून टाकलेली आहेत आणि त्यामध्ये आपण अर्धा कप पंढरपुरी डाळे घेणार आहोत. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही 1 कप पंढरपुरी डाळे घेऊ शकता किंवा तुम्ही 1 कप सोललेले चणेसुद्धा घेऊ शकता. तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ते तुम्ही घेऊ शकता. ह्यामध्ये जर आपण पंढरपुरी डाळे टाकले तर ती काजू कतली सफेद होईल. जर आपण चणे टाकले तर ती जरा चवीला जास्त चांगली होईल, म्हणून मी अर्धे अर्धे घेतलेले आहेत. चण्यांना चांगली चव असते, त्या मानाने पंढरपुरी डाळे चवीला फिके असतात, थोडेसे फिके असतात. आणि आता आपण चाळल्यानंतर जे काही उरलेलं आहे ते सुद्धा आपण परत त्यामध्ये टाकणार आहोत आणि परत मिक्सरवर फिरवून घेणार आहोत. आपलं मिश्रण बारीक करून झालेलं आहे, चांगली पावडर झालेली आहे, थोडी कलरला पण डाग झालेली आहे बघा. आता हे मिश्रण आपण चाळून घेणार आहोत. आपण दोन्ही मिश्रणं एकत्र करायची आहेत, हातानेच करायची आहेत. काजू कतली सर्वांनाच आवडते, परंतु ती करायची म्हटली तर खूप टेन्शन येतं. तर आज मी ही सोपी पद्धत दाखवत आहे, ज्याच्यामध्ये आपण अजिबात गॅस पेटवणार नाही आहोत, अजिबात खवा किंवा मावा टाकणार नाही आहोत आणि तरीही चविष्ट अशी आपण काजू कतली आज बनवणार आहोत.
फक्त मिक्सरचा वापर करून आता या मिश्रणामध्ये आपण 1 कप मिल्क पावडर टाकायची आहे. आणि परत मिश्रण एकत्र करायचं आहे. सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव करायचं आहे, एकत्र करायचं आहे. आता हे मिश्रण आपण एकत्र तर केलेलं आहे, पण आपल्याला आता याचा गोळा बनवायचा आहे. त्यासाठी आपण याच्यामध्ये 3 चमचे साजूक तूप टाकणार आहोत. आणि आत्ता आपण यामध्ये 1 चमचा दूध घालत मिश्रणाचा गोळा बनवायचा आहे. आपण 3 चमचे दूध टाकलेलं आहे. आपल्या मिश्रणाचा घट्ट गोळा झालेला आहे. आपण चांगला मळून घ्यायचा. आपण तूप यासाठीच घातलं होतं की ते मिश्रण जरा घट्ट व्हावं, चिकट व्हावं, त्याचा गोळा व्हावा. आता तो गोळा आपण प्लास्टिक पेपरवर लाटणार आहोत. त्यासाठी आपण इथे एक प्लास्टिक पेपर घेतलेला आहे, जेणेकरून तो चिकटू नये म्हणून. आणि आता आपण त्यावर गोळा ठेवणार आहोत आणि तो लाटणार आहोत. गोळा सर्व बाजूने सारखा लाटायचा आहे. जर तुमचं लाटणं चिकटत असेल तर त्याला थोडा तुपाचा हात लावून घ्या. आपण त्याला आकारात आणूया. आपण जे साईडने कापलं होतं त्याचे रोल बनवून त्याला परत आपण साईडने लावूया, जेणेकरून आपल्या जास्तीत जास्त काजू कतली होतील. आणि त्यावर लाटून घेऊया.
नंतर आपण एक स्केल घेऊन त्याच्या साहाय्याने मिठाईच्या दुकानात मिळते त्या आकाराची काजू कतली कापायची आहे. स्केलने काजू कतली कापणं सोपं आणि जलद होतं, तसंच त्या सुबकही कापल्या जातात. आपली काजू कतली कापून झालेली आहे. आपण आता त्याला प्लेटमध्ये सजवूया. आता दुकानदार जे आणखीन एक पद्धत वापरतात, धाग्याने कट करतात, ती आपण वापरून बघूया. आपण धागा मिश्रण आणि प्लास्टिकच्या कागदाच्या मधून खालून वरच्या दिशेने नेणार आहोत आणि त्याच्यामुळे मिश्रण प्लास्टिकच्या कागदापासून आपोआप सुटेल आणि आपला वड्यांचा आकार त्याच्यामुळे बदलला जाणार नाही आणि वड्या प्लास्टिक कागदापासून व्यवस्थित सुटून येतील. बघा, आपला काजू कतलीचा सुंदर आकार आलेला आहे आणि ती नरमही आहे. तुम्हाला हवं असल्यास यावर तुम्ही चांदीचा वर्क लावू शकता, त्याने त्या अजूनच सुंदर दिसतील. परंतु मला स्वतःला चांदीचा वर्क आवडत नाही, म्हणून मी त्या तशाच ठेवणार आहे. पण तुम्हाला जर त्या सजवायच्या अजून असतील तर तुम्ही चांदीचा वर्क नक्की लावा. परफेक्ट जाडीच्या जशा बाजारात मिळतात, मिठाईच्या दुकानात मिळतात, तशा या काजू कतली आहेत. चवीलाही त्या तेवढ्याच गोड आहेत. आपण वड्या कापताना जो बाजूचा भाग उरतो तो आपण फेकून न देता त्याचे आपण रोल बनवायचे. आपण हे बघा, त्याच्या ओरिजिनल कलरचे रोल बनवलेले आहेत. तुम्ही त्यामध्ये फूड कलर टाकून कलरफुल रोलसुद्धा बनवू शकता. यावर वरखं लावायचं आहे. मग जे बाहेर आपल्याला रोल मिळतात मिठाईच्या बॉक्समध्ये किंवा मिठाईच्या दुकानात, त्याप्रमाणे हे रोल होतात. इथे आपण प्लेन रोल केलेले आहेत. आता आपण ऑरेंज कलरचे रोल करणार आहोत. त्यासाठी आपण गोळा हातावर घेऊन त्याला शेप द्यायचा आहे. सजवण्यासाठी म्हणून ठीक आहे, अदरवाईज फूड कलर खाणं टाळावं. आपली काजू कतली खाण्यासाठी तयार आहे. आता आपण सणासुदीला देवाला प्रसाद म्हणून, कुणाच्या घरी जाताना खाऊ म्हणून, तसेच घरच्या कुठल्याही प्रोग्रॅमसाठी काजू कतली घरच्या घरी अत्यंत सोप्या पद्धतीने बनवू शकतो. तुम्हाला ही काजू कतली आवडली तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कमेंटही करा.